आताची सर्वात मोठी बातमी राजकीय वर्तुळात येते। पाहुयात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख असला तरी त्यांच्या पदाचा उल्लेख नाही आणि त्यामुळे पटेलांना पदावरून हटवल्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शंका व्यक्त केली जाते। राज्याच्या राजकीय पटलावरची खूप मोठी बातमी आहे, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवर बघताय। एनसीपी कार्याध्यक्ष पदावरून प्रफुल्ल पटेलांना हटवलेला आहे। आपण पाहतो एनसीपी कार्याध्यक्ष पदावरून पटेल यांना हटवण्यात आल्याचं यामध्ये दिसतंय। आताची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी बातमी आपण पाहिले। गेले काही दिवस पटेल आणि तटकरे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते आणि त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा उल्लेख असला तरी त्यांच्या पदाचा मात्र उल्लेख नाही, हे विशेष। आणि त्यामुळेच पटेलांना पदावरून हटवल्याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शंका व्यक्त केली जाते। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे। शिवाजी, राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत वाद आता लपलेला नाही, तो सगळा उघड झालेला आहे। प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे कुठलंही पद नाही, काय समजायचं? गिरीश, मुळात ही राजकीय चर्चा का सुरू झाली आहे की प्रफुल्ल पटेल त्यांचं पद काढून घेतलं आहे, ते याला कारण आहे हे लेटर, जे माझ्या हातात जे लेटर आहे ना, हे इलेक्शन कमिशनला दिले गेलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या सहीने दिलं गेलेलं आहे आणि या लेटरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार जे आहेत त्यांच्यापुढे प्रेसिडेंट असं पद लिहिलेलं आहे। यापुढे शिवाजीराव गर्जे आहेत, त्यांच्यापुढे ट्रेजरर त्यांच्याकडे दिलेलं आहे। परंतु प्रफुल्ल पटेल आणि इतर जे नेते आहेत यांच्या नावापुढे कुठलंही पद नाही। या लेटरमधला दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे गिरीश, त्याच्यामध्ये नल आणि इग्नोर फॉर ऑल ऑफिशियल पर्पज असे शब्द वापरलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांचं प्रेसिडेंट घोषित होण्याच्या आधी इलेक्शन कमिशनमध्ये राष्ट्रवादीचे जे संविधानाची कॉपी दिली गेली होती त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्षपद आणि त्यांना काही खजिनदार नेमण्याचे, काही सरचिटणीस नेमण्याचे असे अनेक अधिकार दिले होते। आणि याच्यानंतरच जी सूत्रांनी माहिती दिली, याच्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट झाले आणि कुठेतरी एक नाराजी ओढवली गेली आणि या पत्राची कॉपी इलेक्शन कमिशनला दिली गेली आणि या कॉपीमध्ये जी दिसतंय ना, यामुळे ही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे प्रेसिडेंट हे पद आहे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे कुठल्याही पदाचं नाव घोषित केलेलं दिसत नाही, लिहिलेलं नाही। त्यामुळे ही राजकीय चर्चा सुरू झालेली आहे की प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवले का? गिरीश, शिवाजी, आपण बघतोय की पटेल आणि तटकरेंविरुद्ध नाराजी आहे आणि आपण बघतो की आता पटेलांच्या नावासमोर कुठलंही पद नाही। शिवाजी, तुम्ही अगदी सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलंय का काय अशी शंका आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्यक्त होते। एनसीपीच्या घटनेत बदल करणं पटेलांना भोवलंय का अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे।